आज पुन्हा परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद आहे। संध्याकाळी 6 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद असेल। आजच्या दिवसातली दुसरी ही पत्रकार परिषद असेल। विदेश सचिवांसोबत विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी उपस्थित राहतील। पंतप्रधान निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली। संरक्षण मंत्री NSA अजित डोवाल CDS यांच्यासह तीनही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते। पुढील रणनीतीची माहिती देण्यासाठी ही बैठक झाली। अखेर पाकिस्तानने नरमाईची भाषा सुरू केली आहे। भारत थांबला तर आम्ही थांबू, पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांनी हे वक्तव्य केलं आहे। पाकिस्तानच्या लष्करी सैन्याकडून प्रधानमंत्र्यांनी न्यूक्लिअर संदर्भात बैठक बोलावल्याचं वृत्त खोटं आहे। कुठलीही बैठक बोलावली नसल्याचा पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी खुलासा केला। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। मुदस्सर कादियान, हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अजहर, अबू अकाशा आणि मोहम्मद हसन खान मारले गेल्याची माहिती समोर येते। पाकिस्तान फतेह 1 क्षेपणास्त्र पाडलं। पाकिस्तानचा भारतावर फतेह 1 क्षेपणास्त्राचा मारा अयशस्वी ठरला। पाकिस्तानच्या सियालकोट जवळील लुनी इथला दहशतवादी तळ पूर्ण उद्ध्वस्त झाला। BSFच्या पोस्टवरून लुनी तळावर भारताचा तुफानी मारा झाला। अनेक दहशतवादी यात ठार झाल्याची माहिती आहे। जम्मूजवळ भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा लष्करी आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला। पाकिस्तानी लष्कराकडून जिथून ड्रोन लॉन्च करण्यात येतात तो तळही बेचिराख झाला आहे। काल पाकिस्तानने सियालकोटमध्ये स्वतःचाच ड्रोन पाडला। घबराट उडालेल्या पाकिस्तानने केला सेल्फ गोल। स्वतःचाच महागडा ड्रोन पाडण्याची पाकिस्तान लष्कराची हास्यास्पद कामगिरी। हरियाणातला सिरसा इथं पाकिस्तानी फतेह 1 चा भारतीय बराक क्षेपणास्त्राने भेद घेतला। भारताच्या सरफेस टू एअर मिसाईलनं बराकची ही धमाकेदार कामगिरी केली आणि फतेह 1 ला पाडला। सीमेवरील पूंछ भागात पाकिस्तानच्या फायरिंग आणि शेलिंग नंतर मोठं नुकसान झालंय। घर आणि गाड्यांची चाळण झालेली आहे। नागरी वस्तीवर हल्ला केल्यामुळे पाकिस्तानची जगभरात निंदा होते। पाकिस्तानचा युद्धादरम्यान स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ सुरू आहे। भारतावर क्षेपणास्त्र डागण्यासाठी स्वतःच्याच नागरी वस्त्यांचा वापर पाकिस्तान करतोय। भारतानं नागरी वस्त्या लक्ष्य केल्या असं रडगाणं गाण्यासाठी हा खेळ चालू आहे। सियालकोटचा हवाई तळ भारताकडून उद्ध्वस्त झालाय। लाहोरमधून नागरी विमानांच्या आडून हे हल्ले पाक करत होता। पठाणकोट भागातील डमटालमध्ये पाकिस्तानचा मिसाईल हल्ला झाला। या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या हल्ल्यानंतर आता भारताने सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलंय। गुजरातच्या कच्छ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी झालाय। L-70 एअर डिफेन्स गनचा वापर करून स्फोटकं नष्ट करण्यास भारतीय सैन्याला यश आलंय। संरक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। कच्छमध्ये गांधीधाम जवळील आदिमपूर इथं काही काळापूर्वी एका ड्रोनला निष्क्रिय करण्यात आलाय। भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानवरील कारवाईचा गिअर बदललाय। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम बेचिराख करण्याची कारवाई करण्यात आली आहे। भारतीय सैन्य दल जी सीड हा पॅटर्न राबवत होते ते आता डेड रणनीतीवर गेलेले आहेत। जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये स्फोट झालाय। सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे। जम्मू काश्मीरच्या बिनशाह परिसरात पाककडून ड्रोन हल्ला झालाय। भारतीय सैन्याकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलंय। श्रीनगरमध्ये 3 स्फोट झाल्याची माहिती मिळते। विमानतळ परिसरात संशयास्पद ड्रोन आढळले आणि ड्रोन विरोधात क्षेपणास्त्रांचा वापर सुद्धा करण्यात आला आणि हे ड्रोन पाडण्यात आले। काल रात्री पाकिस्तानकडून काश्मीरमधल्या अवंतीपुरा सैन्य एअरबेस जवळ ड्रोन हल्ला झाला। मात्र भारतीय सैन्याच्या डिफेन्स सिस्टीमकडून ड्रोन निष्क्रिय करण्यात आले। स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याची स्थानिकांची माहिती होती। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाला। औद्योगिक क्षेत्रात हे स्फोट समजलेले आहेत। भूज शहराजवळ पाकचे 3 ड्रोन पाडण्यात आले। हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच ड्रोन पाडल्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर आलाय। पाकिस्तानच्या सरगोदा हवाई तळावर भारताचा हल्ला झालाय। सरगोदा हवाई तळाच्या स्फोटात मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते। गुजरातमध्ये देखील पाकिस्तानचे 6 ड्रोन पाडण्यात आले। पाकचा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावण्यात भारताला यश आलंय। हरियाणातील सिरसा एअरबेसवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न झाला। हल्ला भारतानं हाणून पाडलाय। भारत पाक संघर्षात चीननंतर तुर्कस्तान, इराणची देखील लष्कर वेशीला टांगली गेली। इराण बनावटीचं फतह 1 क्षेपणास्त्र भारतानं हाणून पाडलं।
पाकिस्तानकडून भारताच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला झाला. शाळा, सामान्य लोक, नागरी वस्त्यांवर पाकिस्तानचे भ्याड हल्ले सुरू आहेत. पाकच्या हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळत आहे. भारत पाकिस्तानात तणाव वाढलेला आहे. एलओसीवर भारत आणि पाकमध्ये चकमक सुरूच आहे. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर दिलं जात आहे. अखनूर जम्मू रोड जवळ स्फोटकांचे अवशेष आढळले. यावेळी स्फोट होऊन रस्त्यावर खड्डा पडला. स्फोटानंतर समोरील विजेच्या खांबाचंही नुकसान झालं. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये संशयास्पद वस्तू सापडल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे. सकाळी झालेल्या स्फोटानंतर क्षेपणास्त्रासारखी ही वस्तू आढळली. भारतीय सैन्यानं पाकचा हल्ल्याचा कट उधळून लावला. राजस्थानातील लखवाली सवाळील 10 आरपी गावातील शेतात क्षेपणास्त्रांचे तुकडे आढळले. पाककडून पहाटे 1:45 वाजता पंजाबमधील हवाई तळांवर हल्ले झाले. भारताच्या हवाई तळांवरील हॉस्पिटलना त्यांनी लक्ष केलं. पाकच्याही लष्करी तळांवर हल्ले करत भारतानं प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान सातत्यानं नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहे. जम्मूजवळील बक्षीनगरमध्ये एक घर कोसळलंय, ज्यात पाकिस्तानी हल्ल्यात घरांचं नुकसान झालंय. मांडवा परिसरातील मेहरादसी गावात जवान सुरेंद्र कुमार मोगा शहीद झाले. पाकिस्तानच्या नापाक कारवायांना प्रत्युत्तर देताना जम्मूमध्ये त्यांना वीरमरण आलं. जम्मूच्या लालजंग परिसरात स्फोटानंतर एका प्रक्षेपणाचे काही भाग कोसळले. स्फोटानंतर परिसरात ढिगाऱ्याचं साम्राज्य होतं. जम्मू काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या स्फोटांमुळे घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पाककडून सतत कुरापती सुरूच आहे. पाकिस्ताननं अनेक फेक न्यूज पसरवल्या. भारतीय तळांवरच्या हल्ल्यासंबंधी पाककडून दिशाभूल करणारी बातमी देण्यात येत होती. भारताने हे दावे फेटाळले आहेत. अमृतसर छावणीवर पाकिस्तानचे ड्रोन्स. भारतीय लष्कराची एक्सपोस्ट. पहाटे 5 वाजता अमृतसर छावणीवरील हल्ल्याला प्रयत्न उधळण्यात आला. भारतीय लष्करानं कारवाईचे फोटो जारी केले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला. भारतीय सैन्याकडून झालेल्या हल्ल्यात धावपट्टी उद्ध्वस्त झाली आहे. धावपट्टीला मोठं भगदाड पडलं आहे. पंजाबच्या गुरुदासपुरात पाकिस्तानातून काल रात्री गोळीबार झाला. काही भागात मोठं नुकसान झालंय. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विमानतळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीआयएसएफ कडून विमानतळांवर अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. काश्मीरमधल्या दाल सरोवरात क्षेपणास्त्रांचे अवशेष आढळले आहेत. या अवशेषांचा फॉरेन्सिक कडून तपास सुरू आहे. भारताकडून पाकमधल्या 26 ठिकाणांवर हल्ले झाले. ताबारेषेवर दोन्ही देशांचा संघर्ष वाढलाय. पाकमधल्या विमानतळांवर भारताचा जोरदार मारा सुरू आहे. पाकिस्तानच्या 28 दहशतवाद्यांना भारताकडून कंठस्नान घालण्यात आलं. भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असताना त्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादाविरोधात भारत सरकार मोठं पाऊल उचलतोय. दहशतवादी हल्ला झाल्यास थेट युद्ध समजून प्रत्युत्तर दिलं जाईल असं सरकारनं जाहीर केलंय. S-400 क्षेपणास्त्र महागडे असून त्याचा मुख्य उपयोग होणं अद्याप बाकी. निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी माहिती दिली आहे. ड्रोन हल्ल्यांना युद्ध म्हणायचं की नाही हे ठरवणं गोंधळाचं असल्याचे निंभोरकर म्हणाले. भारताच्या रणरांगणींची कमाल. काल बीएसएफच्या महिला सैनिकांनी 81 मिलीमीटर मोर्टार शेलचा सामना केला आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. अमृतसरमधील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्ताननं हाणून पाडला. हवेतच हा ड्रोन नष्ट केला. अमृतसरच्या उपायुक्तांचा नागरिकांना सतर्क करण्याचं आवाहन. रेड अलर्ट देण्यात आला असून सर्वांनी काळजी घेण्याची विनंती करण्यात आली. पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्र हल्ल्याचे प्रयत्न सुरूच. फतेह 1 क्षेपणास्त्राद्वारे पाकिस्तानचा भारतावर मारा. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारताच्या हवाई तळांना लक्ष्य करण्यात आलं. राजस्थानचं बारमेर स्फोटांनी हादरलं. पहाटे 5:15 वाजता बारमेरमध्ये स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं.
जैसलमेरमध्ये रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. युद्धाच्या परिस्थितीत रेल्वे स्टेशन रिकामी करण्याचे तात्काळ आदेश आहेत, तर अनेक बाजारपेठाही बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. उदयपूरमध्ये ड्रोन्स आणि फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी नमित मेहता यांची ही माहिती आहे. नागरी संरक्षण संहितेच्या कलम 163 अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले. बारमेरमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. संपूर्ण शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. रस्त्यांवरील वाहतूक थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील बारामुल्लाच्या बांडी भागात पाकिस्तानच्या हल्ल्यात नागरी वस्तीचं मोठं नुकसान झालंय. अनेक दुकाने उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानकडून वारंवार नागरी वस्तींना लक्ष्य केलं जात असल्याचं निदर्शनास आलंय. राजौरीत पाकने केलेल्या हल्ल्यात जम्मू काश्मीरचे प्रशासकीय अधिकारी मृत्युमुखी पडलेत. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट हॅक झाली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्याचा दावा आहे. महापालिकेच्या टेक्निकल टीमकडून याची तपासणी सुरू आहे. चंदीगडमध्ये देशासाठी लढायला हजारो युवक तयार होते. लष्करानं आवाहन करतात चंदीगडमध्ये लांबच लांब रांगा लागल्या. लष्कराला अपेक्षित असेल ते करू असं तरुणे म्हणाले. पाकिस्तानकडून होणाऱ्या फायरिंग आणि शेलिंगमुळे काश्मीरी लोकांचं मोठं नुकसान होतंय. उरी राजौरी पूंछ भागातील नागरिकांसाठी सरहद संस्थेकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा बळी गेला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून शोक व्यक्त करण्यात आला. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक बोलावलेली नाही. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्टीकरण दिले. याच ऑथॉरिटीकडे आण्विक बॉम्ब संदर्भातले निर्णय आहेत. केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरूच राहणार. भारत पाक तणाव वाढल्यानं सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रवाशांचे हाल होत असल्यानं सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चारधाम यात्राही सुरळीत सुरू असून आतापर्यंत 4 लाख भाविकांनी दर्शन घेतले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींनी माहिती दिली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं धामींनी आवाहन केलं. विस्थापित कुटुंबांसाठी बारामुल्ला गुरुद्वाराने दरवाजे उघडले. गुरुद्वाराकडून सर्व धर्मियांना आश्रय आणि लंगर सुरू झालेला आहे. सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीत विस्थापितांना आश्रय देत शांतीचा संदेश दिला आहे. चिनाब नदीवरील सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत. पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा प्रयत्न भारत या निमित्तानं करतोय. देशातील 32 विमानतळ 15 मे पर्यंत बंद राहणार आहेत. वायुसेनेकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. श्रीनगर, अंबाला, अमृतसर, चंदीगडसह अन्य सीमा भागातील विमानतळ बंद राहणार असल्याची माहिती आहे. भारत पाकिस्तान तणावामुळे एम्स भुवनेश्वरनं सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द केल्या. स्टेशन रजेसह सर्व प्रकारच्या रजा रद्द आहेत. एम्स भुवनेश्वर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशनवर कुठल्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू सापडल्यास त्याला हात लावू नये आणि अशा बेवारस वस्तू आढळल्यास 139 वर आरपीएफ रेल्वे पोलिसांना सतर्क करावं अशी रेल्वे प्रशासनानं जनतेला सूचना केली. होशियारपूर जिल्ह्यातील संधार गावाजवळ शेतात भारतानं सैन्यानं नष्ट केलेला ड्रोन आढळला. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व नागरिकांनी घरात सुरक्षित राहावं, अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन कच्छच्या प्रशासनानं केलं. भारत पाकिस्तानात सीमा भागात आणि त्या भागात प्रवास करू नका. अमेरिकेच्या त्यांच्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. संघर्षग्रस्त भागात असतील तर सुरक्षित स्थळी जाण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. सीडीएस अनिल चौहान यांनी घेतली राजनाथ सिंहांची भेट. दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला फोन. परराष्ट्रमंत्री मार्को रुबियोंची यासीन मुनीर यांच्याशी फोनवर चर्चा. पहलगाम हल्ल्याचा G7 देशांकडून निषेध. भारत आणि पाकिस्ताननं संयम राखावा G7 देशांचं आवाहन. दोन्ही देशातील नागरिकांबाबत व्यक्त केली चिंता. शांततापूर्ण मार्गाचा सल्ला. पाकिस्तानची लष्करी ताकद अत्यंत कमकुवत असून पाकच्या माजी मार्शल मसूद अख्तरनं ही कबुली दिली आहे. भारताविरुद्ध लढण्याची ताकद नसल्याचंही त्यांनी वक्तव्य केलं आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकला दिलेल्या निधीवरून ओवैसींनी टीका केली आहे.
पालघर समुद्रकिनारी मोठा पोलीस बंदोबस्त. पालघरच्या किनारपट्टी भागात 38 चेकपोस्ट आणि 26/11 प्रमाणे हल्ला होण्याचा धोका असल्यानं पोलीस बंदोबस्त. समुद्रकिनारी अलर्ट आणि पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.